रडायचं नाही. ये ये ये. बस. आता मला सांग, काय झालं? कोणी काही बोललं का तुला? म्हणजे बाकीचे रिक्षावाले काही बोलले का? हो. कसे फक्त 50 रुपये मला मिळाले. असू दे ग, ठीक आहे की मग. पण मग त्यासाठी एवढं खोटं बोलायची काय गरज? तेही आपल्याच घरातल्या माणसांशी. आई माझी हिंमत नव्हती होत की मी आज काहीच कमवलं नाही सांगायचं. वेडाबाई, आम्ही काय तुझ्याकडे फक्त पैसे कमवण्याचं मशीन म्हणून बघतो का? आपल्या माणसांच्या अडीअडचणीच्या काळात एकमेकांच्या पाठीशी नाही उभं राहायचं तर मग त्या नात्याला काय अर्थ आहे? हे घर तुम्हाला आधार देतं. बाहेर काही दुखलं खुपलं की घरात येऊन सगळं सांगायचं, मन मोकळं करायचं. कुटुंबातच जखमा भरल्या जातात. आई अगं, मला वाटलं की तू आत्ता कुठे हसायला लागलीस. आपण सगळे दुःखात सावरायला लागलो तर परत कुठे मी माझं दुःख सांगू तुला? म्हणून मी नाही. वासराच्या डुशा कधी गायला लागतात का? आणि आपली माणसं फक्त आनंद एकत्र साजरा करण्यासाठी नसतात. आपल्या माणसांची खरी गरज असते दुःखाच्या वेळी. आई, दादाला पण हे सगळं सहन करावं लागलं असेल ना? त्याने तर अशा गोष्टी कधीच घराच्या आत आणल्या नाही. तो घरी आला की नेहमी आनंदी असायचा. मला नाही. पण तू सुद्धा तुझ्या दादाची बहीणच हे विसरू नको. माझी खात्री, तू सुद्धा सगळं व्यवस्थित करशील. थँक्यू आई. आणि आय लव्ह यू खूप. बर, आता रडायचं नाही, जेवून घ्यायचं काय? बघू इकडे, हास. हे आकर.